झाला की ज्यूस आणि कोल्ड्रिंक याची हवाच हवा असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण बाहेरचं कोल्ड्रिंक घेण्यापेक्षा आहे ना, आपल्या म्हणजे महत्त्वाचं ऊसाचा रस जर घेतला तर आपल्या हेल्थसाठी एकदम चांगलं असतं. आणि ते पण आपल्या ऊसाचा रस एकदम फ्रेश असतो. तर ऊसाच्या रसासाठी आपण आत्तापर्यंत कितीतरी पद्धतीने ऊस काढताना पाहिलेलं आहे. म्हणजे ट्रॅडिशनलपासून तर जे बैल घाणा असतो त्याच्यापासून पाहिलेले आहेत. तर आम्ही आत्ता आहेत बीड बायपासवर आणि इथे आहेत आप्पा चायवाले. तर यांच्याकडे पण ऊसाचा रस इतका टेस्टी होता, खूप छान होता. आणि आम्ही जी मशीन पाहिली ती मशीन इथे एकदम अशी वेगळी आहे बघा. या मशीनचा आवाज अजिबात येत नाही आहे. आणि इकडे बघा तुम्ही रस जो येतो आहे, आम्ही आता ऑब्झर्व केलं, जो भुसा जो खाली पडला आहे ना, तर इतका क्लिअर पडला आहे. आणि या मशीनविषयीचं नवीन काय अपडेट आहे सांगा बरं भैया. याचा अपडेट असा आहे की हात जाण्याचे चान्सेस कमी आहेत त्याच्यामध्ये. मशीनमध्ये हात जातात, जुने मशीन होते का त्याच्यामध्ये हात जात होते. अच्छा, त्याच्यात हात जाण्याचे चान्सेस कमी आहेत. आणि याला जागा पण खूप कमी जागा लागते. पण कमी लागते. या मशीनला जागा कमी लागते. आणि ज्या जुन्या मशीनमध्ये थोडं हाताला विजा होते, हात वगैरे जातो, तो काहीच इथे प्रॉब्लेम तसा होत नाही आहे. नाही, एकदम क्लिअर. आणि तुम्हाला म्हणजे ती जुनी मशीन अशी जड जाते वाटते, खूप इझी करतायत हो, तुम्ही. easy करते. एकदम इझी पद्धतीने ऊसाचा रस तयार होतोय. आणि अजून काय अपडेट तुम्हाला असं वाटतं की जुन्या मशीनमध्ये आणि या मशीनमध्ये आवाज येत नाही. आवाज तर काहीच येत नाही. आवाज येत नाही आणि लोकांना पण जास्त त्रास होत नाही बसल्यानंतर गिरायकाला. हा, त्रास होत नाही. ते गणगण 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 जो आवाज येतो तो तो आवाज अजिबात येत नाहीये. आणि रस पूर्ण निघला जातो. रस पूर्ण क्लिअर निघतोय. हा काय आपण पाहिला ना, तर इकडे बघा, म्हणजे तुम्हाला रसाची क्वांटिटी ही खूप जास्त भेटते याच्यामध्ये. पूर्ण ड्राय निघाला याच्यामध्ये. ते आपल्या पहिल्या जुन्या मशीन मध्ये असं नाही नव्हतं निघत, पूर्ण नव्हतं निघत. तुम्ही जुनी मशीन वापरलेली का? हो, वापरलेली. किती वर्ष? 3 वर्ष वापरली होती. 3 वर्ष जुनी वर्ष. आणि त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये तुम्हाला स्वतःला आता हे करताना काय फरक वाटतो? म्हणजे हाताला इजा नाही होत, वडिलाला इजा झाली होती त्याच्यामुळे बंद केली, आम्ही नवीन घेतली परत. अच्छा, त्यांना काय झालं होतं ते? हात गेला होता मशीनमध्ये. अरे बापरे. हे 3 वर्ष आधी यांनी म्हणजे 3 वर्ष जुनी मशीन वापरली, तर त्याच्यामध्ये यांच्या वडिलांचा हात गेला, तर त्यांनी ते बंद करून ही मशीन घेतली. तर ह्या मशीनचं एवढं आहे ना, छान आहे, काहीही इजा होण्याचे चान्सेस नाही आहे. इकडनं दाखव ही मशीन कशी येते. तर इकडनं बघा, आणि एकदम ड्राय निघालेलं आहे पूर्ण. आणि दिसायला किती छोटी मशीन दिसते ही, आणि काम किती जबरदस्त करते. एवढाच बॉक्स आहे. या मशीनचे काय प्राईस म्हणले तुम्ही? काय 65,000 रुपये. 65,000. आणि हे पहा आता याच्यामध्ये ह्या मशीनचा निघालेला ज्यूस एकदम प्युअर, एकदम क्लिअर. आणि काय तुमचं नाव सांगा भाई? अमोल नवनाथ डेअरी. अमोल भैयानी ना एकदम फ्रेश ज्यूस आहे, जा आपल्या जुन्या मशीनमध्ये निघतो ना तसाच एकदम क्लिअर आहे. आणि क्लिनिंग याला स्वच्छता पण लगेच होत असेल? लगेच पाणी टाकलं 2 मिनिटं क्लिनिंग होते. पाणी म्हणजे कसं करता मग? स्वच्छता कशी स्वच्छता करता? लगेच करतो आम्ही. हे आपण बघू, त्या मशीनची स्वच्छता कशी असते हे बघूया आपण. कारण स्वच्छता करणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण आपण जे बाकीच्या रसांच्या गाड्याकडे अशा माशा वगैरे पण गोंगतात ना, तसं इथे काहीच दिसत नाही आहे. हे पहा किती क्लिअर, पटकन स्वच्छ झालं मशीन.